विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासचा तिसरा धडा धार्मिक समन्वय या धड्याचे वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविणार आहोत. एकूण यामध्ये 25 प्रश्न आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये 25 प्रश्न जे आहेत ते टाकून घ्या, जेणेकरून आपल्याला सोडविणं हे लगेच शक्य होईल. जर तुम्ही अजूनही या धड्याचं वाचन केलेलं नसेल किंवा रिव्हिजन करायची बाकी असेल तर अगोदर व्हिडिओ हा पॉज करा, अगोदर रिव्हिजन करा आणि त्यानंतर तुम्ही या धड्यावरचे प्रश्न जे आहेत ते सोडवू शकतायत. ज्यांनी रिव्हिजन केलेली असेल त्यांनी सोडवायला हरकत नाही. तर आपण सुरू करूया. आपला पहिला प्रश्न, भक्ती चळवळीचा उदय रिकामी जागा या ठिकाणी झाला. पर्याय पहिला उत्तर भारत, पर्याय दुसरा दख्खनचे पठार, पर्याय तिसरा दक्षिण भारत आणि चौथा पर्याय ईशान्य भारत. तर व्हिडिओ पॉज करा, तुम्ही तुमचं उत्तर जे आहे ते लिहा. या ठिकाणी लगेच आपण उत्तर जे आहे ते चेक करणार आहोत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे भक्ती चळवळीचा उदय हा उत्तर भारत या ठिकाणी झाला. प्रश्न दुसरा, सूरसागर काव्य लिहिणारे कोण? पर्याय पहिला संत रोहिदास, पर्याय दुसरा संत रसखान, पर्याय तिसरा कवी सूरदास आणि चौथा पर्याय संत तुलसीदास. तर तुम्ही तुमचं उत्तर चेक करू शकताय. या ठिकाणी अचूक उत्तर आहे कवी सूरदास. प्रश्न तिसरा, चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी जो पहिला पर्याय आहे तो आहे उत्तर भारत रामानंद आणि कबीर, बंगाल चैतन्य महाप्रभू, तिसरा पर्याय राजस्थानी गुजराती संत मीराबाई आणि चौथा पर्याय शंकरदेव महाराष्ट्र. तर यापैकी चुकीची जोडी आहे शंकरदेव महाराष्ट्र. प्रश्न चौथा, भक्ती चळवळीत कोणते मूल्य शिकवले जात नाही? पर्याय पहिला ईश्वरप्रेम, दुसरा पर्याय माणुसकी, तिसरा पर्याय भूतदया आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व शिकवतात. तर भक्ती चळवळीमध्ये हे जी 3 मूल्य आहेत हे 3ही मूल्य शिकवले. प्रश्न पाचवा, रामचरित मानस कोणी लिहिले? तर खाली 4 पर्याय आहे. पहिला पर्याय कवी सूरदास, पर्याय दुसरा संत रसखान, पर्याय तिसरा संत तुलसीदास आणि चौथा पर्याय कवी कबीर. तर रामचरित मानस हे लिहिणारे त्यांचं नाव आहे संत तुलसीदास. प्रश्न 6वा, काय कवी कैलास या वचनाचा अर्थ काय? पर्याय पहिला पैसा हाच कैलास, पर्याय दुसरा व्यायाम हाच कैलास, पर्याय तिसरा श्रम हाच कैलास आणि चौथा पर्याय कृष्ण भक्ती हाच कैलास. तर या ठिकाणी काय कवी कैलास या वचनाचा अर्थ आहे श्रम हाच कैलास. प्रश्न 7वा, महानुभाव पंथाविषयी चुकीचे विधान ओळखा. पर्याय पहिला महानुभाव पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली, पर्याय दुसरा त्यांनी रामभक्तीविषयी प्रसार केला, पर्याय तिसरा त्यांचे गुरु श्री गोविंद प्रभू होते आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर महानुभाव पंथाविषयी चुकीचं विधान जे आहे ते तुम्ही चेक करू शकता आहे. या ठिकाणी चुकीचं विधान आहे त्यांनी रामभक्तीविषयी प्रसार केला. तर लक्षात घ्या, महानुभाव पंथामध्ये चक्रधर स्वामींनी स्थापना केल्यानंतर चक्रधर स्वामींनी कृष्ण भक्तीचा प्रसार जो आहे तो केलेला आहे. त्यामुळं रामभक्ती हा जो पर्याय आहे हा चुकीचा आहे. प्रश्न 8वा, लिंगायत विचारधारेचा प्रसार खालीलपैकी कोणी केला? पर्याय पहिला चक्रधर स्वामी, पर्याय दुसरा संत तुकाराम, पर्याय तिसरा गुरु नानक आणि चौथा पर्याय संत बसवेश्वर. तर या ठिकाणी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला संत बसवेश्वर यांनी. पुढील प्रश्न क्रमांक 9, शीख धर्माचे संस्थापक कोण होते? पर्याय पहिला गुरु गोविंद सिंह, 2 गुरु नानक, तिसरा पर्याय चक्रधर स्वामी आणि चौथा पर्याय संत कबीर. तर शीख धर्माचे संस्थापक होते गुरु नानक. प्रश्न 10वा, शीख धर्माविषयी चुकीचे विधान ओळखा. तर खाली 3 विधान दिलेले आहे, त्यापैकी चुकीचं कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय पहिला गुरु नानकांच्या अनुयायांना शीख असे म्हणतात, पर्याय दुसरा शीख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब हा आहे, पर्याय तिसरा शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद
सिंह हे होते आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर शीख धर्माविषयी चुकीचं विधान जे आहे त्यामध्ये या ठिकाणी चुकीचं विधान जे आहे ते कुठलंही नाही आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय हे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 11. गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणून कोणाला ओळखले जाते? पहिला पर्याय संत रामानंद, पर्याय दुसरा संत कबीर, पर्याय तिसरा संत मीराबाई आणि चौथा पर्याय नरसी मेहता. तर तुम्ही तुमचं उत्तर चेक करू शकता आहे. गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणून नरसी मेहता यांना ओळखलं जाते. प्रश्न 12. कन्नड भाषेत खालीलपैकी कोणी भक्ती कवने लिहिली? पर्याय पहिला मीराबाई, पर्याय दुसरा संत सेना, पर्याय तिसरा संत बसवेश्वर आणि चौथा पर्याय पंप व सूरदास. तर या ठिकाणी उत्तर तुम्ही चेक करू शकता. कन्नड भाषेमध्ये, कन्नड भाषेलाच कानडी भाषा ही सुद्धा असं सुद्धा म्हटलं जाते. ही भाषा प्रामुख्यानं कर्नाटक या राज्यामध्ये बोलली जाते. तर अचूक उत्तर आहे पंप व सूरदास. प्रश्न 13. प्रसारक व ग्रंथ यांची चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी ज्यांनी प्रसार केला त्यांचं नाव आणि त्याच जोडीमध्ये त्यांनी लिहिलेला ग्रंथ हा दिलेला आहे. त्यापैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पर्याय पहिला मन्मथ स्वामी यांनी परम रहस्य हा ग्रंथ लिहिला. दुसरा पर्याय संत कबीर यांनी दोहावली लिहिली. पर्याय तिसरा संत मीराबाई यांनी भक्ती रचना लिहिल्या आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर या ठिकाणी अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजे हे तीनही विधान जे आहेत हे बरोबर आहेत. प्रसारक आणि ग्रंथ यांची जोड्या ज्या आहेत त्या बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14. कृष्ण भक्तीची रसाळ वर्णने लिहिणारे मुस्लिम संत कोण? पर्याय पहिला मोइनुद्दीन चिश्ती, पर्याय दुसरा चैतन्य महाप्रभू, पर्याय तिसरा संत रसखान आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व चूक. तर या ठिकाणी कृष्ण भक्तीची रसाळ वर्णन लिहिणारे मुस्लिम संत त्यांचं नाव आहे संत रसखान. प्रश्न 15. स्वामी चक्रधरांच्या अनुयायाने लिहिलेल्या ग्रंथांपैकी चुकीचा ग्रंथ ओळखा. खाली 3 ग्रंथ दिलेले आहेत, त्यापैकी जो चुकीचा आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. पर्याय पहिला माहिनभट लीळाचरित्र, पर्याय दुसरा महदंबा धवळे, पर्याय तिसरा नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व बरोबर. तर चुकीचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं नाव आहे, या ठिकाणी अचूक उत्तर आहे आपलं वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजे 3ही ग्रंथ जे आहेत ते बरोबर आहेत, त्यापैकी चुकीचं कोणीही नाही आहे. प्रश्न 16. महानुभाव पंथाचे महत्त्वाचे स्थान कोणते? पर्याय पहिला नांदेड, दुसरा पर्याय आसाम, तिसरा पर्याय राजस्थान आणि चौथा पर्याय रुद्दीपूर. तर महानुभाव पंथाचे महत्त्वाचे स्थान जे आहे ते आहे रुद्दीपूर, जे विदर्भामध्ये आहे. प्रश्न 17. या संतांनी तीर्थक्षेत्र, व्रतवैकल्य, मूर्तीपूजेला विरोध केला आणि त्यांनी असं सांगितलं सत्यालाच ईश्वर त्यांनी मानलेला आहे. तर ते जे संत आहेत ते संत ओळखायचे आहेत. खाली 4 संतांची नावं दिलेली आहेत. तर पहिला पर्याय संत रामानुज, दुसरा पर्याय संत कबीर, तिसरा पर्याय संत बसवेश्वर आणि चौथा पर्याय संत मीराबाई. आता ज्या संतांनी या तीर्थक्षेत्राला, व्रतवैकल्याला आणि मूर्तीपूजेला विरोध केला होता त्यांचं नाव आहे संत कबीर. प्रश्न 18. खालीलपैकी परस्पर संबंध ओळखा. या ठिकाणी चक्रधर स्वामींचा संबंध जो आहे तो महाराष्ट्राशी आहे, तसा चक्रधर स्वामींचा जो संबंध आहे तो कोणत्या राज्याशी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला पर्याय राजस्थान, दुसरा पर्याय गुजरात, तिसरा पर्याय कर्नाटक आणि चौथा पर्याय आसाम. तर शंकरदेव यांचा जो संबंध आहे तो आहे गुजरातशी. प्रश्न 19. शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु कोण होते? तर या ठिकाणी 4 पर्याय आहे. पर्याय पहिला गुरु गोविंद सिंग, दुसरा पर्याय गुरु नानक, तिसरा पर्याय गुरु तेग बहादर आणि चौथा पर्याय कबीर. तर अचूक उत्तर आहे गुरु नानक. प्रश्न 20. परस्पर संबंध ओळखा.
आता या ठिकाणी आपल्याला संबंध ओळखायचा आहे. नायनारचा संबंध जर शिवभक्ताशी आहे तर अळवारचा जो संबंध आहे तो कुणाशी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. खालील 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय पहिला रामभक्त, पर्याय दुसरा गणेश भक्त, पर्याय तिसरा कृष्ण भक्त आणि पर्याय चौथा विष्णू भक्त. तर अळवारांचा संबंध जो आहे तो आहे विष्णू भक्तांसोबत. प्रश्न क्रमांक 21. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजेच रिकामी जागा असे सुद्धा म्हणतात. पर्याय पहिला भिक्खू, दुसरा पर्याय तीर्थंकर, तिसरा पर्याय शीख आणि चौथा पर्याय भक्त. तर गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्यासोबतच अजून एक शब्द आहे, त्याला म्हणतात शीख. प्रश्न 22. सुफी पंथांनी खालीलपैकी कोणती शिकवण दिली नाही? पर्याय पहिला सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, पर्याय दुसरा प्रेमभक्तीने परमेश्वरांपर्यंत पोचता येते, पर्याय तिसरा परमेश्वराचे चिंतन करून साधेपणाने राहावे आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. तर सुफी पंथांनी कोणती शिकवण दिली नाही, तर या 3पैकी तुम्हाला जे योग्य उत्तर वाटते ते तुम्ही नोट डाऊन करा. आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. वरील सर्व याचा अर्थ जर या 3ही शिकवण दिल्या जात असतील तर वरील सर्व हा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. तर तुम्ही तुमचं उत्तर चेक करू शकता. या ठिकाणी अचूक उत्तर आहे वरील